नमस्कार सहकारी मित्रांनो, माझ्या यूट्यूब चॅनलला आपल्या सर्वांचं मी पुनश्च एकदा हार्दिक स्वागत करत आहे. आपण जर सरकारी कर्मचारी असाल तर ही खास बातमी आपल्यासाठी आहे. सध्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण देशभर उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे. उन्हाळी सुट्टी आणि त्यात लोकसभा निवडणुकीसाठीचे मतदान यामुळे सर्वत्र अतिशय उल्हासाचे आणि आनंदाचे वातावरण आढळत आहे. आतापर्यंत लोकसभा निवडणुकीसाठी 5 टप्प्यातील मतदानाची प्रक्रिया पूर्ण झालेली असून आज 6व्या टप्प्यातील मतदान होणार आहे. देशभरात एकूण 7 टप्प्यात मतदान होणार असून या लोकसभा निवडणुकीचा निकाल 4 जून 2024ला लागणार आहे. या निकालाकडे साऱ्यांचेच लक्ष राहणार आहे. यंदा सत्ताधारी विजयाचा हॅट्रिक करतो की विपक्ष पुन्हा एकदा सत्ता काबीज करतो हे विशेष पाहण्यासारखे राहणार आहे. दरम्यान या लोकसभा निवडणुकीच्या धामधुमीत केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक अतिशय महत्त्वाची आणि मोठी आनंदाची बातमी समोर येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार लोकसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर केंद्रात जी नवीन सरकार स्थापन होईल हे नवीन सरकार सरकारी कर्मचाऱ्यांना एक मोठी भेट देणार आहे. केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांना लवकरच पुन्हा एकदा महागाई भत्ता वाढीचा लाभ मिळणार आहे. जुलै 2024 पासून केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता सुधारित केला जाणार आहे. सध्या केंद्रीय कर्मचाऱ्यांचा 50% या दराने महागाई भत्ता दिला जात आहे. जानेवारी 2024 पासून हा महागाई भत्ता लागू झालेला आहे. दरम्यान आता जुलै 2024 पासून केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता पुन्हा एकदा सुधारित होणार आहे. पण जुलै महिन्यापासून केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 3-4% नव्हे तर 5% वाढ होण्याची शक्यताही वर्तवली जात आहे. म्हणजेच केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 50% वरून 55% होणार असा दावा केला जात आहे. ही महागाई वाढ जुलै 2024 पासून लागू होईल. मात्र याबाबतचा निर्णय सप्टेंबर 2024 मध्ये घेतला जाणार आहे असा अंदाज आहे. तथापि केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता नेमका किती वाढणार या संदर्भात अजूनही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. यामुळे यावेळी केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता हा 3%नी का 4%नी का 5%नी वाढणार हे मात्र पाहण्यासारखे. अशाच नवनवीन अपडेटसाठी चॅनलला निश्चितच सबस्क्राईब करा. धन्यवाद.